Hello students, today we are going to see the day 9 of our bridge course of standard 8. Day 9 unit HCF and LCM, highest common factor and least common multiplier. Yesterday we have studied the HCF. Today we are going to see the subunit LCM, least common multiplier. What is the concept corner here given to you? One incidence is given. Pankaj go for swimming on 6th day and for tabla class on 4th day of the month. If today he go for both the class, then on which day he goes for both the classes? या ठिकाणी आपल्याला लसावी म्हणजेच LCM काढण्यासाठीचा हा घटक आहे. या एक प्रसंग दिला आहे. पंकज हा पोहण्यासाठी 6व्या दिवशी तर तबल्याच्या क्लासला 4थ्या दिवशी जातो. जर तो आज दोन्ही क्लासला गेलेला असेल तर यानंतर तो दोन्ही क्लासला कधी जाईल किंवा तो दिवस कोणता असेल, किती नंबरचा दिवस असेल, हे आपल्याला या ठिकाणावरून या ठिकाणी शोधायला सांगितलेलं आहे. असा हा एक प्रसंग आहे. या प्रसंगाचं उत्तर आपण कसं शोधूया ते आपल्याला आता या ठिकाणी पाहायचे. टू सॉल्व धिस यू कॅन यूज कॅलेंडर अँड गेट द आन्सर. याचं उत्तर आपण शोधण्यासाठी जर आपल्यासमोर आपण कॅलेंडर ठेवलं, त्यावर खुणा करत गेलो तर याचं उत्तर आपल्याला पटकन मिळेल. म्हणजेच प्रसंग काय दिलाय बघा. आज जर पंकज पोहायला गेला असेल तर आजपासून बरोबर 6व्या दिवशी तो परत पोहायला जाईल. तो जर आज तबल्याच्या क्लासला गेला असेल, सॉरी येथे कबला झालंय, कबला नाही येथे तबला असं पाहिजे, सॉरी. तो जर तबल्याच्या क्लासला आज गेला असेल तर तो आजपासून बरोबर 4थ्या दिवशी परत तबल्याच्या क्लासला जाईल. असं जर झालं तर तो परत दोन्ही क्लासला कधी जाईल, असा हा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपण इझिली आपलं कॅलेंडर डोळ्यासमोर ठेवून शोधू शकतो. आणि आता आपण मॅथमॅटिक्समध्ये LCM पाहतोय. म्हणजे LCM म्हणजे काय हे आपल्याला पाहायचंय. हे शोधताना आपण काय करतो तर ते पाहूया. प्रथमतः फॉर स्विमिंग, तो कधी जाईल, स्विमिंगसाठी कधी जाईल, तो आज गेला, आजच्या नंतर 6th डेला जाईल, नंतर 12th डेला जाईल, नंतर 18th डेला जाईल, नंतर 24th डेला जाईल. असं करत करत तो पोहायला जाईल. म्हणजे आज गेला म्हणून आज नंतर 6वा दिवस, नंतर 12वा दिवस, नंतर 18वा, नंतर 24वा, असं तो पोहायला जाईल. या ठिकाणी आपण काय केलंय, व्हॉट वी हॅव डन हिअर, वी राईट द टेबल ऑफ 6. आपण या ठिकाणी 6चा पाढा लिहिलेला आहे. म्हणजेच काय, टेबल ऑफ 6. व्हॉट इज द टेबल ऑफ 6? 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 7 जा 36, सॉरी 6 6 जा 36 और एक्सेट्रा. हे आपण पुढे कंटिन्यू लिहू शकतो. द नेक्स्ट फॉर तबला क्लास, इफ टुडे ही गो, जर तो आज गेला असेल तर नेक्स्ट कधी जाईल, तो 4th डेला जाईल, त्यानंतर नेक्स्ट कधी 8th डेला जाईल, नंतर नेक्स्ट कधी 12thला, नंतर नेक्स्ट कधी 16thला, नंतर नेक्स्ट कधी 20thला, एक्सेट्रा. असं आपण पुढे दिवस लिहू शकतो. या ठिकाणी काय काय केलं आपण तर याही ठिकाणी आपण टेबल ऑफ 4चा टेबल या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे 4चा पाढा आपण लिहिलाय. काय आहे तो टेबल, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, देन 4 7 जा 32, 4 8 जा 36, एक्सेट्रा. आणि हे आपण पुढे कंटिन्यू कितीही लिहू शकतो. यावरून आपल्याला काय समजतंय तर आपण या ठिकाणी दोन्हींचे टेबल लिहिले. तर पुढे काय करणार, इफ वी ऑब्झर्व द टेबल ऑफ 6th अँड 4th, विच इज द कॉमन डे. जर या ठिकाणी आपण 6चा टेबल आणि 4चा टेबल नीट ऑब्झर्व केला तर असं दिसतंय आपल्याला या ठिकाणी कॉमन डेज कोणते कोणते आहेत. 12th, फर्स्ट 12th नंबरचा डे हा कॉमन येईल. त्यानंतर येईल 36, आफ्टर दॅट
सॉरी 24 येईल, 12 नंतर येईल 24 आणि देन नंतर त्याच्यानंतर येईल 36 येईल. आपला आन्सर काय आलं? 12, 24 अँड 36. दीज आर द कॉमन डेज. 36 शेवट असेल का? तर नाही, आणखी आपण या ठिकाणी डेज शोधू शकतो. जर आपण 6चा आणि 4चा टेबल पुढे कंटिन्यू लिहिलं तर आपल्याला भरपूर मिळतील. विच इज द फर्स्ट डे ऑफ 12, 24, 36 अँड सो ऑन. यामध्ये पहिला दिवस कोणता आहे? 12. द फर्स्ट डे इन 12, 24, 36 इज द 12th डे. 12वा दिवस हा पहिला असेल. दॅट इज द 12th डे इज द डे ऑन विच पंकज गो फॉर बोथ द क्लास. म्हणजे आजच्या नंतर 12वा दिवस असा असेल की ज्या दिवशी पंकज दोन्ही क्लासला जाईल. म्हणजेच 12 इज द लिस्ट कॉमन मल्टिपल. 12 इज द लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द 6 and 4. लिस्ट कॉमन मल्टिपल इज द LCM इज द ॲब्रिव्हिएशन ऑफ लिस्ट कॉमन मल्टिपल. LCMचा लॉंग फॉर्म काय? लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट म्हणजे लहानात लहान, कॉमन म्हणजे सामायिक, मल्टिपल म्हणजे त्याच्या पटीत असणारी संख्या. म्हणजे 6 आणि 4च्या पटीत सर्वात लहान कॉमन संख्या कोणती आहे? तर ती म्हणजे 12, 12. ऑन द अदर हँड 12 इज द स्मॉलेस्ट नंबर डिव्हिजिबल बाय 6 and 4. 12 हा असा एक नंबर आहे, लहानात लहान नंबर आहे की ज्याला 6ने आणि 4ने निशेष भाग जातो, म्हणजे बाकी 0 येते. 12 हा असा एक छोटा नंबर आहे, लहान नंबर आहे की ज्याला 6ने आणि 4ने भाग जातो आणि बाकी 0 येते. असा हा दोघांचाही उलटा अर्थ आपल्याला लावता येईल. बिकॉज मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आर द अपोजिट प्रोसेस ऑपरेशन्स ऑन इच अदर. देअरफॉर 12 is the least common multiple, that is LCM of the 6 and 4, and also we can write it as 12 is the smallest number divisible by 6 and 4. That means LCM of 6 and 4 is the 12. आणि जरी आपण कॅलेंडर समोर ठेवून याचं उत्तर शोधलं तरी उत्तर आपल्याला 12च मिळणार आहे. आणखी एक दुसरा एक्झाम्पल घेऊन बघूया. या ठिकाणी दुसरी मेथड वापरलेली आहे. फाइंड द LCM ऑफ 4, 12 and 36. If we observe this example 4, 12 and 36, we find that 36 is divisible by 4 and 12. या ठिकाणी एक उदाहरण दिलंय. 4, that is 4, 12 and 36 यांचा आपल्याला LCM काढायचा आहे. पण हे जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर असं दिसतंय आपल्याला की 4 दॅट इज 4, 12 आणि 36ला 36 मध्ये 4 आणि 12ने 36ला भाग जातोय, डिव्हिजिबल आहे. दॅट मीन्स 36 इज द LCM ऑफ 4, 12 अँड 36. याचाच अर्थ असा होतो की 36 हा 4, 12 आणि 36चा LCM आहे. व्हॉट इज LCM? त्यावरून आपल्याला LCMची एक डेफिनेशन लिहिता येईल. What is LCM? LCM is equal to multiplication of the common factor into multiplication of uncommon factors. What is LCM? LCM is equal to multiplication of common factor into multiplication of uncommon factor. This is the example, another one example of the LCM. Now, here practice corner is given to you. Some examples are for you. 1. Find the LCM of 4 and 9 by least method, prime factor method and division method. These are the three methods to find out the LCM. First one, least method. Second one, prime factor method. And third one, division method. Let us see one by one. First, least method. What is least method? In least method, what we have to do first? First, we have to do the table of the given number. LCM काढण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. त्यामध्ये लिस्ट मेथड पहिली मेथड,
दुसरी प्राइम फॅक्टर मेथड, सेकंड थर्ड वन इज द डिव्हिजन मेथड. लिस्ट मेथड म्हणजे यादी पद्धत, प्राइम फॅक्टर मेथड म्हणजे मूळ अवयव पद्धत, डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार पद्धत. या तिन्ही पद्धतीचा आपण कसा वापर करायचा ते पाहूया आणि या तिन्ही पद्धतीने दिलेल्या संख्यांचे लसावी कसे काढतात हे आपण पाहूया. त्यासाठी उदाहरण आपलं एकच असणार आहे, 4 and 9. 4 and 9 या दोन नंबरचा आपण LCM या तिन्ही मेथडने कशा पद्धतीने काढला जातो हे आपण आता पाहूया. त्यातली पहिली मेथड लिस्ट मेथड, यादी पद्धत. ह्या यादी पद्धतीमध्ये काय केलं जातं तर फर्स्ट राईट डाऊन द टेबल ऑफ द गिवन नंबर. टेबल मीन्स पाढा. जे आपण लहानपणी पाढे पाठ केलेले आहेत हे पाढे या ठिकाणी आपल्याला त्या नंबरचे लिहून काढायचे. टेबल ऑफ 4 इज इक्वल टू 4, 8, 12, 16, 20, 24, 28 etc. Table of 9 is 9, 18, 27, 36, 45, 54, 63 etc. टेबल लिहिल्यानंतर काय करणार आपण, राईट डाऊन दी कॉमन नंबर्स इन द गिवन इन द टेबल ऑफ द गिवन नंबर्स. काय करायचं, या टेबल आपण दोन संख्यांचे लिहिले, 2 किंवा 3 संख्यांचे, त्यामध्ये कॉमन नंबर्स काय आलेत ते नंबर्स लिहून काढा. म्हणजे दिलेल्या आपल्याला जे समोर एक्झाम्पल दिसतंय त्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, कॉमन नंबर्स इन द टेबल ऑफ 4 and 9 आर 36, 72 एक्सेट्रा. 36 नंतर 72 मिळेल, नंतर पुढं आणखी आपल्याला नंबर्स मिळतील. ते नंबर्स आपल्याला लिहिण्याची फारशी आवश्यकता नाही, पण पहिले 2-3 तरी आपण लिहिले पाहिजेत. देन least common number in the table of 4 and 9 are 36 is 36. आता लिस्ट म्हणजे लहान, जे कॉमन नंबर आपण लिहिले 36, 72 एक्सेट्रा, यामध्ये लहान नंबर कुठला आहे तर 36. Therefore the LCM of 4 and 9 is 36. Therefore LCM of 4 and 9 is 36. म्हणून 4 आणि 9चा LCM म्हणजेच लसावी हा 36 येईल. परत एकदा सांगतो, पहा कशा पद्धतीने या मेथडने एक्झाम्पल सोडवायचं आहे. लिस्ट मेथडने आपल्याला या ठिकाणी 4 आणि 9चा लसावी काढायचा आहे. त्यासाठी आधी आपण 4चा पाढा लिहिला, 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32 एक्सेट्रा. नंतर 9चा टेबल लिहिला, 9, 18, 27, 36, 45 एक्सेट्रा. नेक्स्ट स्टेप काय केली आपण तर त्यामधले कॉमन नंबर शोधले. आपल्याला कॉमन नंबर्स मिळाले 36, 72 एक्सेट्रा. जे कॉमन नंबर्स मिळाले त्यातला सगळ्यात लहान नंबर कोणता आहे तर तो आहे 36. दॅट इज लिस्ट कॉमन नंबर इन द टेबल ऑफ 4 and 9 इज 36. तो छोटा नंबर आहे आणि जो लहान नंबर असेल तोच काय असेल त्या दिलेल्या संख्यांचा लसावी. दॅट इज LCM. देअरफॉर LCM of 4 and 9 is 36. Then next one, the prime factor method. Prime factor method. Second method is the prime factor method, that is मूळ अवयव पद्धत. In this method, first write the prime factors of the given number. The factors of 4 is 2 into 2 and the factors of 9 is 3 into 3. या मेथडमध्ये दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव गुणाकाराच्या रूपात अगोदर लिहायचे. या ठिकाणी लिहिलेत बघा, द प्राइम फॅक्टर ऑफ 4 इज 2 into 2. देन द प्राइम फॅक्टर ऑफ 9 इज 3 into 3. देन मूळ अवयव पद्धतीमध्ये काय करणार आपण, ही स्टेप सर्वात महत्त्वाची. दुसरी स्टेप काय, कॉमन फॅक्टर्स ऑफ 4 and 9. दिलेल्या संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर्स अगोदर शोधायचे. व्हॉट इज द कॉमन फॅक्टर, कॉमन प्राइम फॅक्टर्स ऑफ 4 and 9. हिअर नो कॉमन फॅक्टर, या ठिकाणी कॉमन फॅक्टर नाही. हिअर नो कॉमन फॅक्टर. अँड
सेकंड, अनकॉमन प्राईम फॅक्टर ऑफ 4 and 9. जे कॉमन फॅक्टर नाहीत असे फॅक्टर्स या ठिकाणी लिहा. ते आहेत 2, 2, 3, 3. 2, 2, 3, 3 हे अनकॉमन फॅक्टर्स आहेत जे कॉमन नाही आहेत दोन्हीमध्ये पण. म्हणजे 2 4 मध्ये आहे पण 9चा फॅक्टर नाही आहे. 3 9चा फॅक्टर आहे पण 4चा फॅक्टर नाही आहे, म्हणून हे झाले अनकॉमन फॅक्टर. We know the formula of the LCM. What is the LCM? Multiplication of common factor into multiplication of uncommon factor. Multiplication of common factor and into multiplication of uncommon factor. Then हे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय येईल? LCM इज इक्वल टू 2 into 2 into 3 into 3. या ठिकाणी 2 चुकून एक्स्ट्रा लिहिले गेलेत, सॉरी ते एक्स्ट्रा नाही आहेत. यात 2 into 2 into 3 into 3 असंच त्या ठिकाणी समजावं. देअरफॉर LCM ऑफ 4 and 9 इज इक्वल टू 36. ही आहे प्राईम फॅक्टर मेथड. देन नेक्स्ट one is the division method. Next one is the division method. डिव्हिजन मेथड मध्ये काय केलं जातं तर अशा पद्धतीने पहा, या ठिकाणी हा एक टेबल दिसतोय आपल्याला. हा टेबल इथं महत्त्वाचा आहे. या टेबलमध्ये काय दिलेलं आहे ते एकदा पाहूया आपण. तर या टेबलमध्ये आपल्याला हे 4 आणि 9 हे दिलेले नंबर्स अशा ठिकाणी टेबल तयार करून या ठिकाणी लिहायचे. नंतर प्राईम नंबर्स आपल्याला माहीत आहेत 2 पासून सुरू होतात. 2, 3 these are the numbers that is integers 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग आपण याला भाग देताना 2 पासून सुरू करूया. 2 पहिला नंबर आहे 2 म्हणून या ठिकाणी 2 लिहिला. 2 ने 4 ला डिवाइड करता येतं. 4 ला डिवाइड केलं, भागाकाराला 2 तो या ठिकाणी लिहिला. 9 ला भाग जात 9 ला डिवाइड करता येत नाही म्हणून 9 ॲज इट इज या ठिकाणी लिहिले. नंतर परत आता नेक्स्ट भाग देताना आपण या 2 ला आणि या 9 ला देणार. मग या 2 ला आणि 9 ला देताना अगोदर 2 ने भाग देत जातो का काय पाहूया. 2 म्हणून इथं 2 लिहिले. 2 ने 2 ला डिवाइड केलं, भागाकाराला 1. नंतर 2 ने 9 ला डिवाइड करता भाग जात नाही, भाग देता येत नाही म्हणून 9 ॲज इट इज. नंतर आता तिसरा भाग देताना या 1 ला आणि 9 ला देणार आपण. 2 ने भाग देऊन झालाय आपला, ज्यांना भाग जातोय त्यांना दिलाय. आता 3 ने भाग द्यायचा, 3 ने डिवाइड करायचं म्हणून या ठिकाणी 3 लिहिले. आणि नंतर 3 ने 1 ला डिवाइड करता येत नाही, भाग देत जात नाही म्हणून 1 केप्ट ॲज इट इज. नंतर 9 ला डिवाइड केलं, भागाकाराला 3. नंतर नेक्स्ट स्टेप परत 3 ने डिवाइड केलं या 1 ला आणि 3 ला. याला 1 ला डिवाइड करत नाही आपण म्हणून 1 केप्ट ॲज इट इज. 3 ने डिवाइड केलं, भागाकाराला 1. थोडक्यात 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या क्रमाने या नंबर्सने दिलेल्या नंबर्सला डिवाइड करत जायचं जोपर्यंत आपला सगळ्यांचा भागाकार 1 येत नाही तोपर्यंत. आणि यामध्ये या ठिकाणी हे जे नंबर्स आपल्याला मिळतील या नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपला LCM. याही ठिकाणी चुकून 2 डबल लिहिले गेलेत. हे डबल लिहिलेले 2 या ठिकाणी नाहीत असं गृहीत धरावं. फक्त एवढेच यांचाच गुणाकार म्हणजेच 2 into 2 into 3 into 3 इज इक्वल टू 36. दॅट इज LCM ऑफ द 4 and 9 इज 36. अशा प्रकारे आपल्याला लिस्ट मेथड, प्राईम फॅक्टर मेथड अँड डिव्हिजन मेथडने LCM काढता येईल. हिअर वन एक्झरसाइज इज गिवन टू यू. फाइंड द LCM ऑफ 8 and 12 बाय लिस्ट मेथड. 8 आणि 12 या दोन संख्यांचा यादी पद्धतीने लसावी काढायचा आहे. फाइंड द LCM ऑफ 3, 9, 27 विदाउट कॅल्क्युलेशन अँड राईट आन्सर इन द बॉक्स. 3, 9 आणि 27 यांचं कॅल्क्युलेशन न करता लसावी काढायचा आहे म्हणजेच, आणि तो आपल्याला या दिलेल्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. या ठिकाणी कोणती मेथड वापरणार तर पहा ही मेथड. या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे
या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये, फक्त ऑब्झर्वेशन. छोट्या दोन लहान संख्या ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यापैकी मोठी संख्या शोधायची आणि राहिलेल्या सगळ्या लहान संख्या. जर राहिलेल्या सगळ्या लहान संख्यांनी मोठ्या संख्येला भाग जात असेल तर ती मोठी संख्या जी असेल ती मोठी संख्या म्हणजे दिलेल्या सगळ्या संख्यांचा एलसीएम म्हणजेच लसावी होय. हीच पद्धत आपल्याला या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये यूज करायची आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये, म्हणजेच 3, 9, 27. देन थर्ड एक्झाम्पल, फाइंड द एलसीएम ऑफ 5, 6, 7 युजिंग डिव्हिजन मेथड. आणि भागाकार पद्धतीने 5, 6 आणि 7 यांचा भागाकार आपल्याला करायचा आहे. ओके, दिस इज होल अबाउट द डे 9 ब्रिज course. Thank you. Today we stop here.